नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाकडून निषेध. प्रभाकर काळेंचा साधेपणानं वाढदिवस साजरा. आणि स्थानिक निवडणुकीत निर्णय स्थानिक पातळीवरच होणार, सरनाईक. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गारांबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र धिक्कार करून निषेध करण्यात आला. तसंच त्यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 1500 रुपये देऊन मतं विकली घेतली गेल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी संजय राऊत यांना प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन आयोजित केलं होतं. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात भाजपाच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका नम्रता कोळी, शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे, श्रुती महाजन, कोनकाळेकर, सपना भगत, श्रुतिका कोळी मोरेकर, स्वप्ना देवरे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, नौपडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले, गीता देशमुख, कांचन पाटील, लक्ष्मी चांदणे, सुवर्णा उसार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळेला उपस्थिती होती. आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायको टाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो. त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे. तर त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत. वाटतं अशा प्रकारचा अपमान केल्यामुळे पुढे त्यांनी माफी मागावी का? निश्चितच त्यांनी त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे. त्यांनी सांगितले की निकष जे आहे ते कडक लावण्यासाठी परत शिथिल जे करण्यात आले होते कडक होणार आहे, मात्र त्यांना नोटिसा देखील आता बहिणींना दिल्या जातील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. ते माणूस बघा, त्या माणसाचा आपल्याला नेहमी अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात. त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात. त्यांच्या बडबडण्याला काहीही मतलब नाही आहे. महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरणाकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील. त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे. मी तर एवढं पुढे होऊन विचारीन की त्यांचं या इलेक्शनला या विधानसभेत त्यांचं योगदान हे काय होतं. तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे. पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून. नक्कीच लाडक्या बहिणीसंदर्भात काय? माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जुने आणि विश्वासू स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्यात आला. यावेळेला प्रभाकर काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू-भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे मार्गदर्शन आणि कार्यक्षमतेबद्दल कौतुक व्यक्त केलं. कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभाकर काळे यांच्या साधेपणानं आणि विनम्रतेनं साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमानं उपस्थितांचं मन जिंकलं. प्रभाकर काळे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असून त्यांच्या समर्पित कार्यामुळे ते सर्वांच्या आदराचं स्थान आहेत. विधानसभा आणि लोकसभेत जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळेला स्थानिक पातळीवरील निर्णय हा वेगळा असतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर जो निर्णय होणार असेल तो मान्य असेल, परंतु हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील असं मत शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि पुढेही राहणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभेतील निर्णय हे वेगळे असतात, मात्र स्थानिक पातळीवर तेच निर्णय बंधनकारक असतील असं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर सरनाईक म्हणाले की अशा निवडणुकीत प्रत्येकाला नेता व्हायचं असतं.
त्यातून नवनवे कार्यकर्ते निर्माण होतात. त्यामुळे विधानसभेला काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले गेले असले तरी स्थानिक पातळीवरील निवडणुकीत ते बंधनकारक असतील असं नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील या फडणवीस यांच्या मताशी सहमत असावंच लागेल असं त्याने सांगितलं. मात्र भविष्यात ज्या काही निवडणुका होतील त्या महायुती म्हणून लढवल्या जाव्यात असंही ते म्हणाले. ठाण्यात महापूर आमचा होता आणि यापुढेही शिंदे सेनेचाच महापूर असेल असे संकेत त्यांनी दिले. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 6 जानेवारी रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 23 डिसेंबरपूर्वी त्यांची अर्ज निवेदनं पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावेत. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नोव्हेंबर अखेरीपासून हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती. त्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आणि उष्णतेत वाढ झाली होती. त्यानंतर सोमवारपासून अचानक वातावरणात गारवा निर्माण झालाय. या वातावरणीय बदलाचा परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावर होऊ लागलाय. या अचानक बदललेल्या वातावरणामुळे अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप या आजारांनी नागरिक त्रस्त झालेत. दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतंय. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वातावरणात गारवा पसरला होता तर दुपारी देखील हा गारवा कायम असायचा. मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वातावरणातील बदलामुळे तापमानात पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं. जणू काही ऑक्टोबर हिटसारखी गरमी वाढली होती. अशातच मागील शुक्रवारी 23 अंश सेल्सिअस तापमानात 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. तर सोमवारी सकाळी तापमानाचा पारा 19.4 अंशावर आल्याचं दिसून आलं. त्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा कायम असल्याचं जाणवू लागलं. या वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट ठाणेकरांच्या आरोग्यावर होतोय. लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागलाय. त्यामुळे विविध आजारांमुळे शहरातील छोटे दवाखाने तसंच जिल्हा सामान्य रुग्णालय, पालिकेच्या आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मागील दिवसांपासून दररोज या आजाराचे 30 ते 40 रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं सर्व शक्ती पणाला लावण्याचा निर्धार केलाय. मात्र त्याच वेळेला ज्या ठाण्यानं ठाकरे यांना सत्तेची पहिली संधी दिली त्या ठाण्यात ठाकरेंची वाट अधिकच खडतर होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत मनी मसल पॉवरमध्ये ठाकरे गट कमकुवत ठरतोय. पण सक्षम नेतृत्वाचा अभावही पिछेहटला कारणीभूत ठरतोय. लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले. त्यामुळे ठाणे महापालिकेत किमान नगरसेवक निवडून आणण्याचं मोठं आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे. अखंड शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यानं 1967 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता दिली. बाळासाहेबांना मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांच्या साथीनं तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रुजवली. त्यामुळे एकेकाळी संघाचं वर्चस्व असलेल्या जिल्ह्यावर शिवसेनेनं आपली पकड निर्माण केली. भाजपाच्या हातातून लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका हिसकावून एक प्रकारे वादळ निर्माण केलं. इकडचा निष्ठावंत शिवसैनिक हा अभिमानाचा विषय ठरला होता. आनंद दिघेंनंतर त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे नावाचं नेतृत्व उदयास आलं. आनंद दिघेंनी वाढवलेले शिवसेनेचे रोपटे शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये बहरलं. त्यामुळे ठाण्यात शिंदेशाहीचा उदय झाला. पण पुढे ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंगही ठाण्यातच लागला.
इतिहासात न रमता 2.5 वर्षापूर्वी ठाणेकर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. सत्तेत असल्यामुळे साहजिकच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद कुठेही कमी झालेली नाही. उलट लोकसभा आणि नंतर विधानसभेत एकही उमेदवार निवडून आणण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानं ठाण्यात ठाकरेंच्याच अस्तित्वाचा प्रश्न आता उभा राहिला आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाकडून निषेध. प्रभाकर काळेंचा साधेपणानं वाढदिवस साजरा. आणि स्थानिक निवडणुकीत निर्णय स्थानिक पातळीवरच होणार, सरनाईक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.